त्या वामनाने बळीराजाला पाताळी धाडले, त्या वामनाने बळीराजाला पाताळी धाडले। या वामनाचा अंत कराया बळभुंजे टपले, जो अश्रू अन रक्त शिंपुनी गाळीतसे घाम, त्या कार्याचा अक्षय ठरतो पुन्हा वामनाश्रम, 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 वामनाश्रम। नाच रे मोरा आंब्याच्या वनात, नाच रे मोरा नाच, मुरली नाच रे मोरा आंब्याच्या वनात, नाच रे मोरा नाच। जमिनीच्या पेपरशिवाय आश्रमाची जागा विकता येणार नाही, कळलं? नाही नाही, मी आता फोन ठेवतो। हो, माई जे पोलीस डिपार्टमेंट कोणाच्या तरी दबावाखाली येऊन बाप्पांना शोधायला मागे पुढे करत होता ना, ते आता कसं लगबगीने कामाला लागेल ते बघ असतो। देवच पावला म्हणायचा माई। आणि इथल्या काही लोकांची गुप्तपणे सुद्धा चौकशी करणार आहेत ते बाप्पांसंदर्भात। तसंच होऊ दे रे बाबा। हे बघा जमुनादास, सौदा पक्का होणार म्हणजे होणारच। आश्रम आता विकावाच लागणार। हो, आणखी 2-3 बिल्डर्स आहेत, त्यांच्याशी सुद्धा बोलणं सुरू आहे, बघूया। हा, आता मी ऑफिसला निघालोय, उद्या भेटूयात आपण। ओके, क्या बात आहे। बायको असावी तर अशी, न मागता चहा सर, क्या बात आहे। काय आज गप्प का? बडबड नाही सुरू ते? तुला काहीच वाटत नाही का रे तुझ्या बाबांबद्दल? काय वाटतं? अरे आश्रम नीट चालावा म्हणून ते देणग्या गोळा करत फिरतायत। या अशा भिका गोळा करून थोडीच आश्रम चालणार आहे। आणि आता बाप्पांच्या नंतर माई चेअरमन झाल्या, त्याला सुद्धा 8 दिवस लुटून गेले। बाप्पा निघून गेले, त्याला सुद्धा आता 1 महिना पुरा होईल। हे झुमरेंच्या देणगीवर फार फार तर 1 महिना हे काढं पुढे रेटलं जाईल। पुढे काय सांग ना, पुढे काय? हा आश्रम विकावाच लागणार ना। तुम्ही सतत नेहमी नकार घंटा का वाजवता? कशासाठी? या म्हातारपणात फुकटच्या भाकऱ्या भाजून सोशल वर्कचा टेम्मा मिरवण्यापेक्षा त्यांनी मस्तपैकी घरी बसावं, खावं प्यावं, आराम करावा ना। त्यांचा तो स्वभाव नाही। आणि तर तुम्ही सरकारी नोकरीत, पगार कमी आहे पण वर कमाई मजबूत, त्यामुळे अरू तोंड सांभाळून बोल। वर कमाई नाहीये ती, आणि मी काय हरामाचा पैसा नाही खाते। स्वतःलाच विचार। काय विचारा? जास्त बोलू नकोस। काय जास्त बोलते रे ते? हा, सांग ना मला, काय जास्त बोलते ते? काय बोलणार बाबा ते असून? आश्रम कधी विकायचा यात त्यांना जास्त इंटरेस्ट। बघा, तुमची वणवण बघून मी सहजच विचारलं। सहज? वा, आश्रमासाठी वणवण करून आम्ही देणग्या गोळा करू। अरे वामन बाप्पाचे जुने विद्यार्थी आश्रमासाठी निधी उभा करतील। स्वप्न चांगलं आहे, वास्तवात येणं कठीण आहे, शिकतो मी। हा देखील त्या चांडा चौकडीत सामील आहे असा मला दाट संशय आहे। बाबा, आधी तुम्ही शांत व्हा बघू। अरुंधती बेटा, तू माझी सून नाहीयेस, माझी मुलगी आहेस। आश्रमाच्या कामात जर मला तुझी मदत लागली तर एक सामाजिक कर्तव्य म्हणून मला मदत करशील? नक्की करेन, कुठलंही काम करेन, तुम्ही सांगा फक्त। आधी मी माईंशी बोलतो आणि मग मी तुला सांगतो। तुम्ही चहा घेणार? नको बाबा, काही झालं ना तरी आपण खसायचं नाही। बाबा, आपल्याला लढायचंय आणि मी तुमच्या बरोबर आहे। तुमचा मुलगा माझा नवरा आहे, म्हणजे बायको म्हणून मी माझी सगळी कर्तव्य पूर्ण करते, पण सत्याची साथ मी कधीच सोडणार नाही बाबा। सोनबाई, मी मुलगी आहे ना तुमची। अरू बेटा, त्या लोकांनी तुमच्यावर जो अतिप्रसंग झाला किंवा
तुम्ही केलात म्हणजे हे सगळं खोटं आहे तरी त्याचं चित्रण केलंय आणि उद्या समजा उद्या काय उद्या काय होईल सांगता येत नाही उद्या सर हॅलो सर सर मी काय सांगतो ऐका सर वामनराव काय असं करताय? काय झालं ते वामनरावांच्या नावानं शिमगा करत का उठलात? मी मग काय मी स्वप्नात आले होते का ते? अगं स्वप्न पडलं काय वामनराव मेले म्हणून? काय अभद्र काय बोलतेस करंटी कसली हे वामनराव मेले एवढं कुठे आहे माझं नशीब चांगलं नाही ना नशीब तुमचं चांगलं बरंय बेल वाजते सकाळी सकाळी कोण मरायला आलाय हो विश्वासरावांचा फोन आला आता बहुतेक तेच असतील अरे बापरे थांबा, मी बघते तो दरवाजा उघड आणि तू अजिबात इथे येऊ नको मला त्यांच्याशी बोलायचं हो हो या विश्वासराव सुप्रभात 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 हो हे कशासाठी? हा सर रोज म्हटलं की सुप्रभात एक दिवस येणारच अहो अवांतर गप्पा सोडाव त्या माझ्या परीक्षांच्यामुळे मला तुम्हाला भेटता आलं नाही फोनवर सुद्धा तुमच्याशी संपर्क साधता आला नाही परत सांगायचंय तुम्हाला नाही त्या अगोदर मी तुम्हाला काय सांगतोय ते ऐका ते फार महत्वाचं आहे आणि बरंच आहे बोला आपले सगळे प्लॅन्स फसले आपले चेअरमन माझी आई माई साहेब आपल्या जमिनीच्या सगळ्या कागदपत्रांच्या झेरॉक्स असलेली फाईल घरी घेऊन गेलेली माईनं आनंदच्या मदतीनं आपल्याला मोठा शह दिला बरोबर बरोबर आता त्यावर मात करायचा मार्ग सांगा मार्ग आहे म्हणजे माझ्या डोक्यात आहे पण त्यासाठी पैसे लागतील पुष्कळ मार्ग सांगा वामनरावांच्या जमिनीचे पेपर्स म्हणजे त्याचे कॉपीज सरकारी दप्तरामध्ये नक्कीच असतील त्याचे झेरॉक्स मिळतील मिळतील ना किती पैसे लागतील 1,00,000-1.5 लाख रुपये तरी लागतील चालेल पण तुमचं कमिशन सोडून किती काय चेष्टा करताय का माझी कामाला लागा काम होणार याची खात्री पटल्यानंतर लाखाची व्यवस्था करतो आणि पेपर्स हातात येतील त्यावेळेला सगळी कॅश तुमच्या हातात ओके उरलेले 50,000 पेपर्स माझ्या हातात पडतील तेव्हा चालेल मी प्रधानांच्या श्यामशी बोलतो त्याच्याशी बोलल्यावरच सगळी माहिती तुम्हाला देतो छान आणखीन एक साहेब ती हेडमास्टरीन वाटवे बाई हा तिला ट्रस्टी व्हायचंय नाही का हो थांबायला सांगा थोडे दिवस करून टाकू तिला ट्रस्टी काय प्रॉब्लेम नाही येणार नाहीतरी महिनाभरात सगळा आश्रम बंद होणार आहे ना मग बघू म्हणावं ती बाई तसं ऐकणार नाही ती महावस्तात बाई आहे अहो तुम्ही बघावं काय ते तिला गंडवायला तुम्हाला कितीसा वेळ लागणार आहे यू कॅन मॅनेज इट व्हेरी वेल ते बघा तुम्ही एक काम करा ना तिच्या नावाने एखादी ऑर्डर काढूनच टाका ना बर त्याच्यावर इतर ट्रस्टींच्या सह्या तुम्ही फोर्ज करा नेहमीप्रमाणे आईची म्हणजे आमच्या चेअरमन साहेबांची सही मी मारेन काही काळजी करू नका सगळं नीट होऊन जाईल तुम्ही करा काय ते तयार आणि त्यांना गप्पा बस ठीक आहे मी येतो लक्षात ठेवा मला वाटतं मी नक्कीच एक दिवस जेलमध्ये बसणार या माणसासाठी मी नक्की एक दिवस जेलमध्येच बसणार आहे सगळं माझ्यावर येणार माई तू आश्रमात जात राहा मुलांना काय हवंय नकोय अन्नाची क्वालिटी त्यांची राहण्याची सोय सगळं तू स्वतः एकदा बघत जा का रे अगं कारण मी असं ऐकलंय की ते जाधव आहेत ना ते फार सक्तीने वागतात मुलांशी आणि शिवाय ते प्रिन्सिपल वाटवे वामनाश्रम वामनाश्रम
माई काय ग, काय झालं? कसला विचार करतेस? आनंद, अरे महिना उलटला, बाप्पांचा काही पत्ता लागला नाही रे. लागेल माई, नक्की पत्ता लागेल. आणि आता आपल्याला पोलिसात जायची गरज नाहीये. पोलीस स्वतः आपल्या घरी येतील. म्हणजे तुला आठवते मागे मी तुला म्हणालो होतो, माझी मैत्रीण प्रिया, तिचे वडील बदली होऊन आपल्या इथे येत आहेत म्हणून, डेप्युटी कमिशनर म्हणून. त्यांची बदली झाली माई. हो, तू सांगितलं होतंस तसं. माझी तिची भेट पण घडवून आणली होतीस तू. खूप आनंदाची बातमी सांगितलीस तू आनंद. तुझे बाप्पा परत आले ना की सगळं मिळालं. पुढचा महिना मला आश्रमाची चिंता नाही बघ. पण माई तू कसलंही टेन्शन नको घेऊस. बाप्पा येतील आणि मी आहेच. खर तर प्रिया, अगं माई असतेच काय, मी प्रियाच म्हणतो तिला. हो रे बाबा, तुझीच प्रिया. खूप छान आहे ती मुलगी. आणि त्या सून म्हणून तिला लवकर घरी आण. घ्या, हे तुमचं बरं असतं. म्हणजे आई या संस्थानाचंच हे एकंदरीत बरं असतं. कुठलाही विषय तुम्ही कुठेही नेता. चला, पण एक आनंद आहे, त्यानिमित्ताने तू मनापासून हसलीस तरी. अशीच हसत राहा माई. मी कॉलेजला निघतोय आता. ये माई, तू आश्रमात जात राहा. मुलांना काय हवंय नकोय, अन्नाची क्वालिटी, त्यांची राहण्याची सोय, सगळं तू स्वतः एकदा बघत जा. का रे? अगं, कारण मी असं ऐकलंय की ते जाधव आहेत ना, ते फार सक्तीने वागतात मुलांशी. आणि शिवाय ते प्रिन्सिपल वाटवे. कोण ती? विमल वाटवे? हो, आणि मुळात ती आणि जाधव यांच्यात संगनमत आहे. ते मला माहित आहे रे. मी आजच चेक करते. छान. आणखीन एक सूचना. हे बघ आनंद, मी तुला सांगितलंय की नाही, तू मला सूचना करायची नाही, फक्त तू मार्गदर्शन करायचंस. हे बघ, तुला मी हे सांगतोय त्याचा तू वेगळा अर्थ काढू नकोस. आणि कुठलाही निर्णय घेण्याआधी सगळ्या ट्रस्टीजची परवानगी घे. अर्थात तुला परवानगीची गरज नाहीये, पण तरी. पण काय? प्रियाने सिव्हिल हॉस्पिटल जॉईन केलंय, शिवाय स्वतःच्या डिस्पेन्सरीसाठी जागा बघते. पण माई, तिची स्वतःची अशी इच्छा होती की आश्रमातल्या मुलांचं रेग्युलर चेकअप करायला तिला आश्रमात येता यावं म्हणून. एक सामाजिक कार्य म्हणून म्हण. कळलं. हे बघ, मग आता चेअरपर्सन म्हणून मी आत्ताच ऑर्डर काढते. आणि तू तिला सांग, उद्यापासनं आश्रमातल्या मुलांचं तिने चेकअप करायचं. समजलं? आणि त्या सून म्हणून तिला लवकर घरी आण. अगं, आधी वकिली पूर्ण करतो, मग आणतो. पण एका अटीवर. कसली रे अट? तू नेहमी अशीच हसत राहा. बाप्पा नक्की परत येतील माई. आनंद, हॅलो. हे बघा, मूळ जागेचे पेपर्स तुम्हाला मिळतील, पण त्यासाठी पैसा मात्र प्रचंड खर्च करावा लागेल. आणि त्यातून मी आधी दिलेले 25,000 रुपये कापून घेईन. ते सगळं आपण करू रे, पण या कामासाठी एकूण खर्च किती येणार आहे? 2 लाख रुपये. लाखभर ॲडव्हान्स म्हणून आणि लाख रुपये पेपर्स तुम्हाला दाखवल्यावर. सरकारी माणसाची नोकरी जाऊ शकते हा फ्रॉड बघून, त्यामुळे काळजी घ्यायला हवी ना. ठीक आहे, तू कामाला लाग. तसे पैसा हातात मिळाल्याखेरीज मी काम नाही सुरू करू शकत ना. अरे बाबा, तुला पैसे मिळाल्यावरच मी बोलतोय. आणि हे काम झाल्यावर
जमनादास बिल्डर आश्रमाची जागा घेण्यास तयार आहे. ऍडव्हान्स द्यायला सुद्धा तयार आहे. पण मला एक सांग, तू बोलतोयस कुठून? मी आता बाहेर आहे, काळजी करू नका. हा पण माझी आणखी एक अट. आता कुठली अट? विकलेल्या जागेत माझा हिस्सा 25% असेल. बाप रे, एवढा? पटलं तर घ्या, नाहीतर द्या सोडून. नाही नाही नाही, पटलं 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 पटलं. मी विश्वासरावांच्या कानावर घालतो. काय सेक्रेटरी साहेब, हे बघ, पर्यायांचा विचार कर. समज उद्या वामनराव परत आले तर? वामनाश्रम वामनाश्रम. काय सेक्रेटरी साहेब, अरे दादा, तुझीच वाट बघत होतो. बस 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 बस. एवढा वेळ फोनवरती कोणाशी बोलत होता? अरे आपल्या प्रधान साहेबांचा, आपल्या खजिनदार प्रधान साहेबांचा श्याम, त्याच्याशी बोलत होतो. जमिनीतून सरकारी खात्याचे पेपर्स आहेत ना, ते काढायचे. अरे त्या या आश्रमाचे पेपर्स जे सरकारी खात्यात आहेत ना, जमिनीचे रे. त्याचं काय मिळणार ना? मिळतील, पण त्यासाठी 2 लाख रुपये खर्च येईल. काय? आणि त्या श्यामला 25% कमिशनही द्यावं लागेल. माय गॉड, 50% विश्वासरावांना. म्हणजे आपण काय 25% समाधानी मानायचं? नाही नाही नाही, मला नाही पटत आहे. अरे आपण विश्वासरावांना सांगू की काय आहे, म्हणजे तुम्ही 25%च घ्या, 50% तू आणि मी 25-25 घेऊ. काय ठीक आहे, आता चालवून घेईन. हा, पण एक लक्षात ठेव, लवकर पैसे घेऊन आपल्याला इकडून निघून जायचंय. अरे पडायचं बिळायचं हा सगळा ना पुढचा प्रश्न आहे. हे बघ, पुढचा नाही आहे, तो आत्ताचाच प्रश्न आहे. हे बघ, पर्यायांचा विचार कर. समज उद्या वामनराव परत आले तर? किंवा त्या वाटवेबाईने आपली वाट लावायची ठरवली असेल आणि आपली नावं सगळ्यांना सांगत सुटली तर? त्या वाटवेबाईला मी ट्रस्टी करतोय, समजला? विश्वासराव चेअरमन साहेबांची सही करतील, म्हणजे माईंची. तुझी सही तू करशील आणि त्या झुमरेची आणि प्रधानांची खोटी सही मी करीन. पैसे मिळाले की तिला गप्प करू. हुशार आहेस, पण आता आणखीन एक संकट येतंय. काय झालं? माईंनी फोनवर सगळ्यांना ती डॉक्टरीन बाई, अरे ती तरुण डॉक्टर बाई ना, येऊ दे रे, हलका. काय आजकाल या तरुण पोरांना काहीतरी असं झूल पांघरली ना डॉक्टर बॉक्टरची, की आणखीन आपण काय करावं असं वाटतं. म्हणजे आपण सामाजिक कार्य वगैरे, सोशल वर्क म्हणून ती येते. येऊ दे, तिथं काय मोठं होणार आहे. ती आनंदची मैत्रीण आहे. काय? आणि तिचा बाप कोण आहे माहितीये? कोण? डेप्युटी कमिशनर ऑफ पोलीस. आणि त्याची बदली इथे झाली. काय? तू काय बातमी देतोयस मला? अरे बाप रे, म्हणजे बघ आता हे लफडं वेगळं होत चाललंय. म्हणजे मला आज बुद्धिबळाचा पट पुन्हा मांडावा लागणार. नक्कीच. डॉक्टरीन, तिचा बाप डेप्युटी कमिशनर, समोर आनंद आणि चाल, आणि बाजूनी आपण. आता आपल्याला उंटाची तिरपी चाल कशी खेळायची याचा विचार शांत डोक्याने करायला पाहिजे. तू तुझं डोकं चालवू नको, डोकं मी चालवेल. बघूया, काही करून कसंही करून पैसा उभा करूच आपण. प्रधान, मी नंतर फोन करते तुम्हाला, आपण बोलूया नंतर. हा, ठेवते. माझ्या समोर बोलण्यासारखं काही नव्हतं का? मी तसं नाही रे विश्वास. अरे हे बघ, आश्रमाची दिवसभराची एवढी कामं असतात, प्रत्येक ट्रस्टी बरोबर मला बोलावं लागतं, त्यामुळे माझी धावपळ कमी होते ना.
आता अजून एखाद महिना धावपळ करावी लागेल. नंतर तर आश्रम चालणार आहे आणि चालेल. विश्वास, तू तुझ्या बापांचा पोलिसांकडे कधी पाठपुरावा करत नाहीस. मुलगा म्हणून तुझं काहीच कर्तव्य नाही. मुलगा म्हणून मी माझं कर्तव्य पार पाडतोच आहे माई. पण तुम्ही तुमची कर्तव्य किती पार पाडताय? म्हणायचं काय तुला? ये आनंद, बैस. प्रियाला सोडून आलो बाहेर. ही प्रिया कोण? अरे ती सुप्रिया पेंडसे, डॉक्टर आहे. आपल्या आश्रमातल्या सगळ्या मुलांना फ्री चेकअप करते ती. आणि सांगू का तुला, आपल्या आनंदची जिवलग मैत्रीण आहे ती. अरे विश्वास, आपल्या त्या सुप्रियाचे वडील आहेत ना, ते डेप्युटी कमिशनर म्हणून आपल्या जिल्ह्यात बदली होऊन येत आहेत. खातं का? अरे वा, फारच बरं झालं. म्हणजे मग आता बाप्पांचा पत्ता लवकर लागेल. हो, लागेलच. छान. बाप्पा आले तर आश्रम कधीच बंद पडणार नाही. एनिवे माई, मला तुझ्याशी अतिशय महत्वाच्या विषयावर बोलायचं. अरे आनंद, बस ना. सिक्रेट काही नाहीये. तूही आहे. बस बस. विषय असा आहे की मी माझे स्वतःचे कोचिंग क्लासेस काढतो. पण दुसरीकडे नोकरी करायचा मला कंटाळा आलाय. अरे पण त्यासाठी भांडवल लागेल, पैसा कुठून आणायचा? त्याची व्यवस्था मी केली. म्हणजे मला करावीच लागली, कारण बाप्पांनी मला या आपल्या जमिनीमध्ये काहीच हिस्सा ठेवलेला नाही. विषय असा आहे की मी माझे स्वतःचे कोचिंग क्लासेस काढतो. पण दुसरीकडे नोकरी करायचा मला कंटाळा आलाय. अरे पण त्यासाठी भांडवल लागेल, पैसा कुठून आणायचा? त्याची व्यवस्था मी केली. म्हणजे मला करावीच लागली, कारण बाप्पांनी मला या आपल्या जमिनीमध्ये काहीच हिस्सा ठेवलेला नाही. मॅडम नमस्कार. नमस्कार. तुम्हाला ट्रस्टी करण्यासाठी कामतांनी व्यवस्थित फिल्डिंग लावल्या. तशी पेपर्सवरती आमच्या दोघांच्या सह्याही झाल्या.